नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी मोठी खुशखबर. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. याचबरोबर नवीन लोकांना सुद्धा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता जमा होणार आहे. यामध्ये नवीन लोक कोणते असणार आहेत, याचबरोबर 22वा हप्ता कधी जमा होऊ शकतो या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवली जाणारी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. प्रति 4 महिन्यामध्ये 2000 रुपये या पद्धतीने थेट डीबीटी मार्फत पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केले जात आहेत. पूर्वी काही कारणास्तव ज्या शेतकऱ्यांचे पैसे येत नव्हते, आतापर्यंत एकूण 21 हप्ते जमा झालेले आहेत. आता 22वा हप्ता जमा होणार आहे, परंतु त्रुटीच्या अभावी काही शेतकऱ्यांना हप्ता मिळाला नव्हता. अशा शेतकऱ्यांना जे पेंडिंग हप्ते आहेत याचबरोबर 22वा हप्ता जमा होणार आहे. जर तुम्ही त्रुटीची पूर्तता केलेली असेल तर यामध्ये लँड सीडिंग मुळे असेल, आधार लिंक मुळे असेल किंवा ई-केवायसी मुळे असेल, जर पेंडिंग हप्ता असेल तर त्याची तुम्ही पूर्तता केली असेल तर नक्की तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. याचबरोबर नवीन लोकांना सुद्धा हप्ता येणार आहे. याचे मुख्य कारण म्हणजे भरपूर असे लाभार्थी पूर्वी नोंदणी केलेले होते, पात्र असून सुद्धा त्यांची काही जी प्रोसेस आहे ते केंद्रापर्यंत अपडेट झाली नव्हती. परंतु आता केंद्रापर्यंत त्यांची जी काही प्रोसेस आहे राज्यांच्या माध्यमातून पाठवण्यात आली आहे. भरपूर असे शेतकरी महाराष्ट्रामधून पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 22व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत. याचबरोबर वारसा हक्काने ज्या शेतकऱ्यांच्या नावाने जमीन झालेली आहेत, कोणाचे वडील नाही आहेत, कोणाचे आई नाही आहेत, त्यानंतर जमीन परत त्यांच्या मुलांच्या नावाने झालेली आहे, मग अशा लाभार्थ्यांना सुद्धा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ जो काही 22वा हप्ता आहे तो नक्की मिळणार आहे. जर तुम्ही नोंदणी केली असेल तर हा एक दिलासा देणारा अपडेट आहे. याचबरोबर आपण समजून घेणार आहोत 22वा हप्ता जो आहे मार्चच्या 19 किंवा मार्च महिन्यामध्ये जमा केला जाऊ शकतो. याचे मुख्य कारण म्हणजे नोव्हेंबरच्या 19 तारखेला 21वा हप्ता जमा झालेला होता. नोव्हेंबरच्या 19 ते मार्चच्या 19 ला एकूण 4 महिने कंप्लीट होतात. त्यासाठी मार्च महिन्यामध्ये कधीही हप्ता ट्रान्सफर केला जाऊ शकतो. याची तारीख लवकरच डिक्लेअर केली जाईल. जेव्हा तारीख येईल तेव्हा सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती आपण नक्की अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया. हा एक दिलासा देणारा अपडेट असल्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.